भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर काल एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय संवेदनशील असणाऱ्या एका विषयामध्ये त्यांनी उडी घेतली। संतोष देशमुख खून प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये सध्या संवेदनशील आहे। या प्रकरणामधले आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आहेत आणि विशेषतः ते अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं अशा पद्धतीची मागणी होत आहे आणि या निमित्तानं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत। या विषयामध्ये भगवानगड धनंजय मुंडे यांच्या बरोबर उभा राहील अशा पद्धतीची भूमिका पत्रकार परिषदेमध्ये नामदेव शास्त्रींनी घेतली। त्या निमित्तानं शास्त्री हे पुन्हा एकदा चर्चेत आले। एक तर शास्त्रीचा हा प्रांत नाही, अध्यात्मामध्ये काम करणारे ते आहेत, त्यांना मानणारा लाखोचा समुदाय आहे आणि कोणी सांगितलं म्हणून कोणी विनंती केली म्हणून बोलणाऱ्यांपैकी ते नाहीत, म्हणून त्यांच्या या पत्रकार परिषदेला विशेष अर्थ प्राप्त होतो असं मला वाटतं। आणि दुसरं, कोणाच्या सांगण्यावरून बोलणारे नसल्यामुळं त्यांच्या बोलण्यामधल्या सत्याचं म्हणजे त्यांच्या बोलण्यातलं जे तथ्य आहे हे तथ्य देखील शोधणं आपल्याला आवश्यक ठरतं, म्हणून आपल्याला त्या विषयावर आज चर्चा करायची आहे। नमस्कार, मी सुभाष धस, तुम्ही पाहत आहात जनप्रबोध। नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यतः दोन मुद्दे मांडले। एक मुद्दा की मंत्री धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे आणि दुसरा मुद्दा संतोष अण्णा देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये मीडियाने फक्त एकच बाजू दाखवलेली आहे आणि जी दाखवली ती रंगवून दाखवलेली आहे। या दोन्ही विषयावर त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्याला या निमित्तानं समजून घ्यावी लागते। आता पहिली जी गोष्ट आहे की मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय का, तर निश्चितपणे ज्याला राजकीय समज आहे तो निश्चितपणे होकारार्थी उत्तर देणार। कारण पंकजाताई मुंडे यांनी काल परवा एक स्टेटमेंट केलं की घटना वाईट आहे, हत्येचं समर्थन कुणीच करू शकत नाही, करणार नाही, करू नये, परंतु केवळ बीड जिल्ह्यामध्येच घटना घडतात आणि ह्याच लोकांनी घटना केलेली आहे अशा पद्धतीचा दुराग्रह धरून आरोप सिद्ध न होताच एखाद्याला आरोपी म्हणून ट्रीटमेंट जर कोणी देत असेल तर ते चुकीचं आहे। म्हणून या प्रकरणामध्ये आरोप करणाऱ्यांची आगतिकता ही टोकाची झालेली आहे। हे पंकजाताईंच्या बोलण्यातला मतलब होता, शब्द वेगळे असले तरी, आणि शास्त्रींनी पण तीच भूमिका घेतलेली आहे की हे प्रकरण वाईट आहे, खुनाचं समर्थन कोणी करत नाही, परंतु त्याचा राजकीय उपयोग करण्यासाठी आणि एखाद्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी वापर करणं हे चुकीचं आहे आणि हे धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये घडतंय। आणि म्हणून मंत्री धनंजय मुंडे तशा प्रकारचे व्यक्ती नाहीत, खंडणीला उत्तेजन देणारे नाहीत, स्वतः खंडणीवर जगण्यासारखे नाहीत, त्यांना मी ओळखतो अशा पद्धतीनं शास्त्रींनी त्यांची बाजू घेतलेली आहे। आणि मीडियाने धनंजय मुंडे यांचा बळी घ्यायचा आहे याच्यासाठी मीडिया ट्रायल चालवलेली आहे आणि गेल्या 50-55 दिवसापासून दुसरे महाराष्ट्रामध्ये काहीही विषय नाहीत अशा प्रकारचं वातावरण करून जागतिक प्रश्न बनवून टाकलाय की मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे।
तर अशा पद्धतीचं वातावरण कोणीतरी जाणीवपूर्वक करत आहे, त्याच्या विरोधामध्ये धनंजय मुंडे संघर्ष करत आहेत. या संघर्षामध्ये भगवान गड त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे, अशा पद्धतीची भूमिका शास्त्रींनी घेतलेली आहे. आता याच्या बाबतीमध्ये तशी घ्यावी का नाही घ्यावी का हा एक वेगळा मुद्दा आहे, तो आपापल्या विचार करण्याचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून कळवा. परंतु शास्त्रींनी ती भूमिका घेतलेली आहे की मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर भगवान गड अतिशय ताकदीनं उभा राहील असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं. दुसरं, देशमुख हत्या प्रकरणामध्ये मीडियावर देखील शास्त्रींनी बोट ठेवलेलं आहे. या प्रकरणामध्ये एकांगीपणे या प्रकरणाच्या बातम्या दिल्या गेल्या, प्रसारित केल्या गेल्या असा आरोप शास्त्रींनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की जी देशमुखांची हत्या झालेली आहे त्याला जे स्वरूप दिलं जात आहे की खंडणीच्या साठी त्यांची हत्या झालेली आहे, खंडणी मागण्याच्या कारणावरून त्यांची हत्या झालेली आहे. तर शास्त्रींच्या बोलण्याचा अर्थ असा निघतो की हत्या ही खंडणीच्या कारणावरून झालेली नाही, तर ती वैयक्तिक कारणावरून झालेली आहे. त्यामुळं खंडणी म्हणून जे धनंजय मुंडे यांना बदनाम केले जातं हे चुकीचं आहे. आणि खंडणीतून हत्या झालेली नसल्यामुळं त्याचं खरं कारण मीडियाने तिथं जाऊन दाखवायला हवं होतं, हे नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषदेमध्ये मांडलं आहे. त्याला काही लोकांनी दबक्या आवाजामध्ये चर्चा पण म्हणजे काही लोक करतात. म्हणजे मागच्या काही दिवसात हे प्रकरण चालू असताना आजूबाजूचे लोक चर्चा करत होते की खंडणीमधून हे झालेलं नाही. हत्येच्या पूर्वी 2 दिवसापूर्वी जे भांडण झालं ते भांडण मुळात या हत्येचं मूळ कारण आहे. आणि हे आरोपी त्या कंपनीच्या कार्यालयामध्ये गेलेले असताना त्या आरोपीला मारहाण झाली हे सत्य आहे. आत्ता संतोष भैयाचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शास्त्रींच्या भूमिकेवर आपली भूमिका मांडली आणि त्यांनी सांगितलं की चापट मारली होती देशमुख यांनी. तर केवळ चापट मारली म्हणून इतक्या निर्घृणपणे कोणी हत्या करणार नाही असा शास्त्रींचा कयास आहे. त्यांना कोणी सांगितलं असावं. तर केवळ चापट मारल्याने कोणी इतकी निर्घृण हत्या करत नाही, तर त्याच्या मागे वेगळंच कारण आहे असं शास्त्रींना म्हणायचंय. तर काही लोक सांगतात की ते भांडण चापटीपुरतं मर्यादित नव्हतं, तर तिथे भांडण गंभीर झालं होतं आणि सध्याचे जे आरोपी आहेत त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. कुणी म्हणतं त्यांना बूट चाटायला लावले होते, कुणी म्हणतं त्यांना बांधून टाकलं होतं, कुणी म्हणतं त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ हा सगळीकडे व्हायरल केला गेला होता आणि त्याच्यावर जातीचा उल्लेख केला होता. हे विशेष आहे. आणि म्हणून या सगळ्या अपमानाचा राग येऊन हे घडलेलं आहे. आता पुन्हा एकदा सांगणं आवश्यक आहे की अपमान झाला तरी, मारहाण झाली तरी, काहीही झालं तरी हत्या ही निषेधार्ह गोष्ट आहे. तिचं कोणीही समर्थन करणार नाही. त्यामुळं शास्त्री पण करणार नाहीत, तुम्ही आम्ही पण करू नये. पण हत्येच्या मागचं मूळ कारण लपवून ठेवून त्याचं राजकारण सुद्धा कोणी करू नये हे शास्त्रींना या निमित्तानं सांगायचं आहे. हे त्या पत्रकार परिषदेचं विशेष होतं असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून मीडिया ज्यावेळी असे प्रकरणं होतात त्यावेळी TRP साठी मग एखादा विषय खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं अशा प्रकारे रंगवून चढवून सांगितला जातो आणि त्याचे नाहक संबंध नसलेले लोक बळी पडतात. आणि अशा प्रकारचा बळी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा जाऊ नये. कारण जे नेतृत्व असतं हे नेतृत्व असं सहजासहजी तयार होत नाही. 20-20, 40-40 वर्ष खस्ता खाव्या लागतात. त्यावेळी नेतृत्वाचा आधार उभा राहतो. आणि हे नेतृत्व कुठला तरी बादरायण संबंध लावून संपवायचं असं जर षडयंत्र कोणी करत असेल तर समाजातल्या शहाण्या माणसांनी त्यांच्याबरोबर उभा राहिला पाहिजे. ही शास्त्रींची भूमिका असावी असं मला वाटतं. कारण न्यायाची पदवी आहे त्यांच्याकडे.
ते न्यायाचार्य आहेत. न्याय करण्यामध्ये ते जातीपातीचा विचार करतील असं मला वाटत नाही. त्यांनी ती भूमिका समजून घेतली असावी. याचा अर्थ आरोपींची बाजू ते घेतायत किंवा आम्ही घेतोत असं कोणी समजायची गरज नाही. पुन्हा एकदा सांगतो की हत्या ही निषेधार्ह आहे, तो कायद्याचा भाग आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, परंतु हत्येचं राजकारण झालं नाही पाहिजे ही भूमिका शास्त्रींनी या निमित्तानं घेतलेली आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये शास्त्रींचा या भूमिकेवर उलटसुलट चर्चा होत राहणार, ढवळाढवळ होणार. महाराजांनी असं करावं का नाही करावं का हे विषय चर्चेत राहणार. बघूया पुढच्या काळामध्ये हे विषय कसे वळण घेतात. तोपर्यंत या विषयामध्ये शास्त्री यांनी घेतलेली भूमिका तुम्हाला पटली आहे का, पटली नाही तर का पटली नाही, आणि पटली तर का पटली, या दोन्ही गोष्टीविषयी व्हिडिओवर कॉमेंट जरूर करा. धन्यवाद.